या यूट्यूब चॅनलवर काइन मास्टर ॲप शैक्षणिक व ऑनलाईन ट्रिक्स बद्दल व्हिडिओ मिळतील। त्यासाठी मित्रांनो सबस्क्राइब करा व त्या समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। शिवजयंती निमित्त या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर असे भाषण पाहूयात। या अगोदरचे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून पहा। गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या, शिवरायाला स्नान घालून धन्य धन्य झाल्या। धीमी पावले टाकीत येता रुद्राचा अवतार, आदी हृदयातून उमटला हर्ष जय जयकार, हर्ष जय जयकार। छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सरकन अंगावर काटा उभा राहतो। महाराष्ट्रातच नाही तर भारत देशातच नाही तर संपूर्ण विश्वात अतुलनीय अद्वितीय अलौकिक असा दुसरा शिवाजी राजा सापडणं अवघड आहे। जगातल्या साहसी पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल। अलेक्झांडर, नेपोलियन, बोनापार्ट्स, जुलियस सीझर वगैरे योद्धा इतकेच महाराजांचे कर्तृत्व होते नव्हे, काही प्रमाणात त्यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तृत्व होते। कारण या राजाकडे तयार सैन्य भूभाग होता, तर महाराजांना सर्व शून्यातून उभे करायचे होते। हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले, तसे त्यांचा त्याच पराजित अवस्थेत अंत झाला। त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले, पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही। शिवाजी महाराज युग पुरुष होते, त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरू केल्या होत्या। देशातले पहिले खडे सैन्य त्यांनी उभे केले, त्यांनी देशातलं पहिलं नौदल उभं केलं, जलदुर्ग उभा केलं। शिवरायांनी वतनदारी पद्धती बंद करून सैनिकांना अधिकाऱ्यांना पगार सुरू केले। शेतकऱ्यांचं शोषण करणारी जमीनदारी पद्धत बंद करून शेतकऱ्यांचा फायदा असणारी रयतवारी पद्धत आणली। शिवाजी महाराजांचं रयतेचा जाणता राजा होते हे खरंच आहे। शिवराज्याभिषेकापूर्वी 1 महिना आधी लिहिलेल्या एका पत्रातून त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते। ते पत्र असे महाराज लिहितात, कोणी कुंब्याचे येथील दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, कित्येक उपाशी मरायला लागतील। म्हणजे ऐसे होईल की मोगल मुलकात आहे त्याहून अधिक तळतळाट होईल, तेव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल। हे तुम्ही बरे जाणून बहुत यादी धरून वर्तणूक करणे, कोणी रयतेस काडीचा आधार द्यावयास गरज नाही। ज्याला जे पाहिजे दाना हो अगर गवत हो, अगर फाटे भाजीपाला व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे, बाजारात जावे रास विकत आणावे। कोणावरही जुलूम अगर कोणासेही कलाएगदी कराया गरज नाही। यावरून शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना, याची महाराजांना काळजी होती। वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुद्ध वर्तन आजचे राजकारणी करत आहेत। जनतेचा पैसा साधन सामग्री आपलीच आहे या ताटात या आविर्भावात आजचे राजकारणी जगत आहे। इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठिकाणी असलेली जमिनीही ते राजकारणी लोक बळकावत आहेत। जनतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडून बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे। पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक न चुकता हार घालतात। एखाद्या भागातून सैन्य जात असताना शेतापासून दुरून न्यावे, कारण शेतातून नेल्यास नेतशेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकऱ्याने जगायचे कसे, असा याचा विचारही महाराजांचाच होता। राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता। व्यापार राज्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे महाराज जाणून होते। साहुकार हे तो राजाचे भूषण असे महाराज म्हणत। आजच्या 21व्या शतकाच्या जागतिकीकरणाच्या काळातही हे वाक्य फार महत्त्वाचे आहे। स्वातंत्र्योत्तर काळात जर आपल्या राजकर्त्यांना या वाक्याचा विसर पडला नसता तर आज कदाचित भारत हे विकसित राष्ट्र असते। आपल्या काळाच्या भरपूर पुढे पाहण्याची महाराजांची दूरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य होते। महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच यांचा
यांचा मूळ हेतू काय आहे हे महाराज जाणून असावेत आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग किल्ले उभारले, नौदल उभा केले. महाराज धार्मिक होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. महाराजांचा तुकाराम महाराज, समर्थ रामदास, मौनी बाबा व इतर अनेक संत महात्म्यांशी संबंध आला. महाराजांनी त्यांना सरळ हस्ते मदत सुद्धा केली. महाराजांची तुळजाभवानी मातेवरील निस्सीम भक्ती तर आपण जाणतोच. स्वराज्य निर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वरांच्या साक्षीने घेतली. राज्य व्हावे ही तर श्रींचीच इच्छा आहे असेही महाराज म्हणत. पण धार्मिक असूनही महाराज अंधश्रद्धाळू नव्हते. महाराजांनी सिंधू बिंदीची प्रथा मोडून काढली. ज्या काळात समुद्रात काही मीटर जाणंही पाप होतं त्या काळात महाराजांची जहाज मस्कटपर्यंत जाऊन पोहोचली होती. अजून एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचाच पुत्र पालथा जन्मला तेव्हा महाराज म्हणाले होते, मुलगा पालथा जन्मला बहुत उत्तम, आता तो दिल्ली पालथी घालेल. युद्धनीती कूटनीतीमध्ये तर महाराजांचा हात पकडणं त्या काळात कोणालाही शक्य नव्हतं. एक परदेशी इतिहासकार म्हणतो, कूटनीतीमध्ये महाराजांच्या करंगळी जितकं होतं तितकं औरंगजेबच्या पूर्ण शरीरात नव्हतं. आदिलशहाच्या तावडीतून शहाजी राजांच्या सुटकेसाठी केलेले राजकारण, जयसिंगाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देऊन 21 किल्ल्याऐवजी प्रत्यक्षात मात्र 17 किल्ले देण्याचे राजकारण, अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम जंगली पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूटनीती, आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी आजारी पडण्याचे केलेले नाटक, औरंगजेबाने जिजिया कर लागू केल्यावर तुमच्यावर इतके दारिद्र्य आले आहे काय असे म्हणून त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या कुशल बुद्धिमत्तेची ओळख करून देणारी काही उदाहरणे आहेत. महाराजांना स्वभाषेचा अभिमान होता म्हणून त्यांनी रघुनाथ पंडितकरांनी राज्य व्यवहार भाषेचा कोशची निर्मिती केली. अरबी फारसी भाषेच्या गुलामगिरीतून मराठी भाषेची सुटका करण्यासाठी महाराजांनी तसे केले. पण आजही इंग्रजी हिंदी भाषेच्या आक्रमणातून आपली भाषा वाचेल का नाही याची आपल्याला चिंता वाटते. शिवाजी महाराजांची राहणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती. स्त्रियांचा परधर्माचा आणि परधर्मस्थळांचा आदर ही त्यांचीच उदाहरणे आहेत. पण त्याचबरोबर स्वधर्म, स्वजन, स्वभाषा यांच्याबद्दल सार्थ अभिमानही त्यांना होता. आपल्या धर्माच्या लोकांचे, आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी महाराजांनी केल्या. छत्रसालच्या राजाला त्यांनी त्याच हेतूने मदत केली. त्याचबरोबर गोव्यामध्ये सक्तीने धर्मांतर करणाऱ्या ख्रिस्ती धर्म प्रसारकांनाही महाराजांनी खंबीरपणे रोखले. आजही सुरक्षा दलांनी महाराजांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. महाराजांनी स्वतःची ताकद ओळखून गनिमी काव्याचा योग्य वापर करून साम्राज्य उभारले. भावनेच्या भरात जाऊन आमने सामने युद्ध न करता शत्रू बेसावत असताना त्याच्यावर छापा टाकून शत्रूचे दानादान उडवण्याचे तंत्र अवलंबले. महाराजांचे हेर खाते अतिशय सक्षम होते. आजच्या आपल्या देशात हेर खाते अस्तित्वात आहे का नाही असा प्रश्न कधी कधी उभा राहतो. आपण आपल्या शत्रूला बेसावत कधीच गाठू शकत नाही, उलट शत्रूच आपल्याला बेसावत गाठून वेचून ठेचून मारतो. हे दंतवाडे 16-11 वरून दिसून येते. शिवाजी महाराजांचे आपल्या शत्रूवर नेहमी लक्ष असायचे. गाफील राहणे तिथे चालत नसे. म्हणून शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आखाड्यावर लढत मुघलांशी, ब्रिटिशांशी लढत होते इत्यादींशी महाराज एकाच वेळी सामना करत होते. पण आजच्या परिस्थितीत भारत याबाबत कमालीचा गाफील दिसतोय. आपला शत्रू चीन आपल्याला घेरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. त्याच्या राजधानीपासून आपल्या सीमेपर्यंत लवकरात लवकर सैन्य घेऊन येण्यासाठी महामार्ग बांधत आहे. त्याचबरोबर आपल्या भागात घुसखोरी पण करत आहे. तरी आपल्याकडे याबाबत फार संवेदनशीलता आहे. आपले सैन्य जो सर्वात उचापती करणारा शेजारी म्हणजे पाकिस्तान, त्याच्या विरुद्ध जिंकण्याची आपली क्षमता असली पाहिजे. या थिअरीनुसार चालतो असे दिसून येते. म्हणूनच चीनसारख्या देशाकडे दुर्लक्ष केले जाते. महाराज अशा विचारसरणीचे नव्हते असे वाटते. कारण तसे असते तर मोगल हे सर्वात महत्त्वाचे शत्रू होते आणि त्यांच्याकडे नौसेना नव्हती. तरी महाराजांनी नौसेना, जलदुर्ग उभारले. थोडक्यात म्हणजे आपले जे कोणी शत्रू विविध आघाड्यावर आहेत त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्याची महाराजांची पद्धती होती. तर अशा आहे आज शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपले भाग्य मानले पाहिजेत. पण एवढ्यावरच थांबून उपयोग नाही. फक्त भावना, फक्त जय जयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला समाज, आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण सतत झटले पाहिजेत. आपली शिवभक्ती फक्त भावना भडकवल्यानंतर जागे होत्या कामाने. शिवभक्ती आपल्या रक्ताचा भाग बनल्यानंतर भ्रष्टाचार, नीतिमूल्यांचे हनन आपोआपच थांबेल. शिवरायांच्या ठाई असलेली चिकाटी जर आपण आपल्याला क्षेत्रात दाखवून शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज
पुढेच गेल्याशिवाय राहणार नाहीत. आपण लिहून घेऊ शकता. थोडा वेळ दिला आहे. याबाबत सामर्थ्याच्या काही ओळी लिहून शेवट करता येईल या भाषणाचा. शिवरायस आठवावे, जीवित्व तरुणवत्व मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपे. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. मित्रांनो, अशा प्रकारे हे 2 शब्द या ठिकाणी संपत आहेत. या व्हिडिओतून नक्की तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल इतर माहिती मिळाली आहे. या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये इतरही निबंध आहेत, नक्की पहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाबा. धन्यवाद.